नमस्कार, फुडकट्टामध्ये आपलं स्वागत आहे। आज मी करणार आहे ताक भाकरी। तर त्यासाठी ही भाकरी घेतली आहे। यात आपल्याला कुस्करायची आहे। याला छान पापुद्रा सुटलाय। मी भाकरीचा पण व्हिडिओ केलाय की भाकरी कशी करायची। ज्यांना येत नाही, थापून भाकरी करता येत नाही, जे नवीन आहेत, बिगिनर्स आहेत, त्यांच्यासाठी मी भाकरी कशी करायची, कशी भाजायची याचा पण व्हिडिओ केलाय। ती रेसिपी पण तुम्ही भाकरीची बघा। आता ही भाकरी ताकातली करताना ही ताजी भाकरी नाही घ्यायची। तुम्हाला जर जेव्हा भाकरी हवी आहे, संध्याकाळी ताकातली भाकरी खायची असेल तर ती सकाळी केलेली हवी, आणि सकाळी खायची असेल तर रात्री केलेली हवी, म्हणजे ती आपल्याला कुस्करायला सोपी जाते। जर ताजी भाकरी जर तुम्ही घेतली तर त्यात ती कुस्करली जात नाही आणि त्याचा गोळा होतो, चिकट गोळा होतो कुस्करल्यावर सुद्धा। त्यामुळे जर आपल्याला ताकातली भाकरी करायची असेल तर भाकरी 5-6 तास आधी केलेली हवी। आता ही भाकरी आपण याचे तुकडे करू आणि कुस्करून घेऊ। तुम्ही मिक्सर मधून पण काढू शकता। आता हे तुकडे करून मी पण मिक्सर मधून काढणार आहे। हाताने पण कुस्करली तरी बारीक होते। आपण मिक्सरच्या भांड्यात भाकरीचे तुकडे करून घालू। हाताने मोठे मोठे तुकडे करून घालायचे आणि मग आपण ही ग्राइंड करून घेऊ। खूप बारीक नाही करायची। आपण ही भाकरी बारीक केली आहे। यात आपण आता तिखट घालू। 1.5 भाकरी घेतली मी ही। तिखट घातलंय, मीठ घालू, साखर घालू, 1 टीस्पून साखर, कांदा चिरून घालू, कोथिंबीर चिरून घालू, आणि आता यात आपण ताक घालायचंय। भाकरीमध्ये हलवून बघू आपण किती लागणार आहे। अजून घालू, ताक जिरत जातं, त्यामुळे तुम्ही तयार करताना ताक घाला आणि भिजवा। जेव्हा खायला घ्याल डिशमध्ये तेव्हा परत वाटीत ताक जवळ ठेवायचं आणि हवं असेल तर वाढवायचं, कारण ते परत घट्ट होत जातं। भाकरी ताक घातलं की जिरत जातं ते। आता आपण भाकरीला फोडणी देणार आहे। त्यासाठी कढईत तेल घातलंय, कढई गॅस पेटवून चालू केली आहे, तेल तापलंय। मोहरी घालू, फक्त हळद, मोहरी आणि हिंगाची फोडणी द्यायची आपल्याला। हिंग, मोहरी तडतडली आपली, हळद घालू,
आता आपण भाकरीमध्ये फोडणी केलेली घालू. आणि कालवून घेऊ आपण. आपण फोडणी केलेली कालवून घेतली आहे. आपण आता सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊ. अजून ताक घालू आपण. कोथिंबीर घालू. ही आपली ताक भाकरी रेडी आहे खायला. माझ्या चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा. माझ्या रेसिपीज करून पहा. धन्यवाद.